आज जाशील ना डायरेक्ट, नाही तर कानच लाव. चालू आहे खरं. प्रिन्सिपल आहे तुझी मम्मी. तुम्हाला माहिती काय विशाल आमच्या जुन्या ग्रुपमध्ये खूप वर्षांतर आला. बंद आहे मग नाही जाऊ शकत आपण. मला पाठवते बोल का? ना, मी बारीक झाली ते घ्या स्वतःच बोलतोस. पण त्यांच्यामध्ये असं असतं की त्याच कास्टवाले पाहिजे. काय असतं होतं, मला माहिती आहे. पाकिस्तानवाल्यांशी पण करतात. तू टेररिस्ट आहेस. मी नाही. तू आहे टेररिस्ट. आजकालच्या मुली करतातच ना, पळून जातात ते पाकिस्तानला. तुला बरं माहिती आहे, तुला लय माहिती आहे. मला हा आमच्या घरात नाही ही हिच्या मेंटॅलिटीचं सांगते. जसं की अरे ही पोरगी आहे, ही जाणार, आपण घेऊन येतो म्हणून आपल्याला ते डिफिकल्टीज असतात. सोडलं असं असतं, ते घेतलं हां असं असतं. तसं माझ्या पण कास्टमध्ये काही प्रॉब्लेम नाही, माझ्या कास्टमध्ये सगळं चालतं. पण 96 गोळीमध्ये थोडं जास्त स्ट्रिक्ट आहे. असं नाही आमच्याकडे. हां मला हाच बोलला. अरे हाच मला बोलला 96 गोळी आहे. आणि मग मला ह्याच्यामुळून कळालं. मला पण पहिले स्टार्टिंगला तुझेच बोलले. म्हणजे ते स्पेशली त्या लोकांना खोललंय, म्हणजे फक्त तीच लोक असणार त्याच्यामध्ये. म्हणजे पहिले असंच होतं की शांडगोळ्यावाल्यांचीच करायचं. आता पण तेच आहे. नाहीये. आता पण तेच आहे. माझ्या पप्पाने ब्राह्मण शिकेलं, तर माझी मम्मी ब्राह्मण आहे. मग हां हा ते आहे लोक मग कास्टचे नाही. ब्राह्मण अपर कास्ट. हा मग ओके रियात मला रिझन कळतोय आता. काय ते जण कळतोय मला रिझन कळतोय मला. आज मला कळालं, हे 2 वर्षानंतर कळालं मला रिझन. तुम्ही मला सांगितलं नाही. मी एक्सपेक्ट करत होतो तू सांगेल मला. आणि मी एक्सपेक्ट करत होते की तू विचारेल मला काय झालं असं. विचारलं नव्हतं तुला मी. चल कोटाडी. चूप 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 चूप. काय नाही मित्रांनो, हा शेवट वर्ष आहे. हा म्हणून तुम्हाला माहिती काय विशाल आमच्या जुन्या ग्रुपमध्ये खूप वर्षांतर आला तो. आणि ह्या कौस्तुभ या 2 वर्षी नव्हते, फक्त फर्स्ट इयरचं शेवट वर्ष आहे ना आपला, म्हणून आपण परत जॉईन झाले. पहिले नव्हते, म्हणजे लास्ट इयरला तर बिलकुल नव्हते त्यामुळे. आमची गॅरंटी नाही कधीपर्यंत असतं. हा ते तसे पण ते फ्लिप होतात, फ्लिपर आहे ते. विशाल तर खूप मोठा फ्लिपर आहे. कौस्तुभचं काय? कौस्तुभ काय सांगू शकतो. त्याच्या मनात खूप आहे. मग एक मिनिट, पहिला हा आहे का मी? विशाल पहिले मग प्रश्न इकडे की तू आहे का मी आहे? हा लगेच म्हणजे ना पहिल्याच दिवशी तो बोलला आणि विशाल 2 दिवसांतर बोलला. हा दुसऱ्या दिवसापासून ते आतापर्यंत हाच आहे फर्स्ट इयरला. सेम गोष्ट काय नव्हतं आता. पण मी काय बोलतोय, प्रश्न इकडे होता की पहिला मी ग्रुप मी क्रिएट केला. मी तुला बोलली विशाल असं काय असं काय? हा तो ना असं तो ना असंच कोपऱ्यात बसलेला तुझ्यासारखं आणि त्याला बोलली असं केलं तुला. तो काय करतो असं करत होता काहीतरी ना विशाल. नाही असं काही केलं नाही. तू असं तर केलं. आपण प्रश्न इकडे आहे की आमच्या दोघांचं चालू होतं एक ग्रुप. त्यानंतर मग हळूहळू वाढायला. हा त्यानंतर ना त्याच्या ब्लॉगवर मी खूप चिडवायला लागले त्याला. मल्टी टॅलेंटेड एक डायलॉग होता माझा. बोलायला लागलो मल्टी टॅलेंटेड. ही माझ्याच बर्थडेला मलाच फोन करून सांगते की मला फोटो पाठवते. ही मैत्रीण आहे. अरे पण फोटोच नाही का आपले. आहेत ना, ट्रेडिशनल डेला काढला होता. पण आहेत ना माझ्या प्रेझेंटेशन आलेलं व्हाईट कलरला. कुठलेच काहीच फोटो नाही म्हणजे एक मिनिट, त्या दिवशी तुझा होता का प्रेझेंटेशन का तू घालून आला होता? आम्ही तर बाईक आपला तर प्रेझेंटेशनच होतं. म्हणजे मुळात प्रेझेंटेशन म्हणून आपण फ्रेंड झालो. पण तुझ्यापैकी कौस्तुभ ग्रुपमध्ये असणार तर आपण म्हणजे माझ्या पाकी हा मग तेच बोललो मी तिकडे बसून की मला अजूनही लक्षात आहे. हे नाही घातलं होतं ते, अजून एक ब्लॅक अँड व्हाईट वाला होता शर्ट. ते इथे बसला होता, मी इकडे होतो आणि श्रेया इकडे होती. मी ह्याला बोललेलो की हा कॉलेजला श्रेयाचा आहे कारण की हिचं सरनेम हां बोललो होतो ना मी तुला. मग तेव्हापासून मग मी इंट्रोड्यूस करावलं. आम्ही काय दोघं फिरायला पण तिची मम्मी पण मोठी शिक्षिका आहे, त्याची शाळा. हाय हाय मग मी बोललो हाय ना, खरं प्रिन्सिपल आहे तुझी मम्मी. मग ते मी बोललो मग आपण तिघं हे आहे. मग खुशीचा पण होती रोहन होता. रोहनला विसरलो. रोहन मेन माणूस मेन
म्हणजे तो पहिला विवेकसोबत होता पण नंतर मग आपल्यासोबत आला. हां तो त्याच्यासोबतच बसायचा ना, एरिया एकच आहे ना म्हणून. पण नाही बघता बघता 2 वर्ष निघालेत. मी का काय माहिती मला काय माहिती नवीन अकाउंट आहे. अख्ख्या जगाला माहिती होते ह्यालाच माहिती. मला करायचं का? हां तुझी आली होती रिक्वेस्ट आली होती. एवढं कसं बिझी चालू आहे ना आजकाल. मोठा busy माणूस. हां ए तू निघ ना, तुला इथून हाकलला कशाला आहे मी. निघ तू नको आहे मला माझ्या ब्लॉगमध्ये जा. जसं असं बोललो की तू ब्लॉगमध्ये येऊन तर खूप फायदाच होतो. बाई होतो बाई. म्हणजे ब्लॉगमध्ये तू न येऊन येता म्हणजे असं समजत होतं काय बोलायला मला. नाही मला नाही कळालं, मला नाही समजलं, तू तुला समजलं. मला नाही समजलं. पण मला समजलं नाही मला काय बोलायचं. मला समजव ना मग. अरे पण मलाच समजलं नाही मला काय बोलायचं. म्हणजे तुलाच नाही समज, उगाच बोलायला बोललंय. मी घालतो जरा अंग जरा बारीक झालं, जिमसाठी पैसे दे जरा. पाठवते का? बारीक झाले ते काय स्वतःच बोलतोस. तुला चालतं, हो चालतं. माझं चालतंय काय? मी असं चांगलं वाटतं तुम्हाला? हो छान दिसतोस. यार बस आज तर ट्रॅकवरती आलो आहे. शूज घातले म्हणून मी ट्रॅक घेतला, असं नाही की मी ट्रॅक घातला म्हणून शूज घातला. माझं उलटा असतं. हे रिंकल पडतात ना, माझ्या हायटीचं नाही आहे हे रिंकल पडतात. मग रिंकल शूजवरती चांगले असतात. शूजवर तुझे पाय किती मोठे दिसतात. मग पाय मोठे आहे, मोठे दिसतात म्हणजे किती काय? किती ते तू ते स्नॅप बघ, स्नॅप मी त्या दिवशी पाठवलं होतं का? मी आणि सिद्ध्या एकदम गलिच्छ भिकारी बनून आलो. हो हो पाहिजे असेल मला स्नॅप. किती नंबर आहे तुझं? 8. एवढा मोठा आहे. हां माझा 7 आहे. मी तुझा म्हणजे तू जेव्हा हा तू घालू शकते, माझं घालू शकते, तू येईल तुला. तुझी सँडल पण घालू शकतो. होईल माझी ते पण. माझी पण तू sandal जेव्हा हरवली आहे. स्पार्क्स घालतो ना म्हणजे तेव्हा तुझा पाय छोटा तो दिसतो. दिसतो. हां ॲक्च्युली ते आठ वाटत नाही मला असं असं. बघून. पण आता शूज वरून तुला असं वाटतं पाय खूप मोठा आहे. अरे गरीब आहे मी, साधे शूज शूज जरा घालतो. पूस. साधे पुमाचे भाई. साधे प्युमा आहे ते, प्युमा. पुमा काही असं. प्रोनाऊन्सिएशन तर प्युमा होतं ना. पण ते काही प्युमा आहे. बोलतात. काय पण आहे. मी काय बोलतोय, चल जेवायला जाऊया आज. कुठे होतंस? मस्करी नाही करायची तुझ्यासाठी श्रेया काय पण. चलो की आपण माल वगैरे तेव्हा म्हणजे सगळे होते तेव्हा. सगळे होते. हां, पण असं कधी मला यावर्षी पण personal- जाऊया ना, तुझा बर्थडे. मग आता मग काय देणार मग मला अजून तू गोप्रो देतेच आहेस. 2 वर्ष झाले ही वादा करते मला गोप्रो देणार. गाईस मी ह्याला काय बोलली का म्हणजे कमवायला वगैरे तुला नक्की पहिले तुला आता gift होती. आता ते जे डॉलरमध्ये कमवते त्याचं काय? अरे डॉलरमध्ये कमवते ते. ते असं माझ्या अकाउंटमध्ये नाही ना. आणि मला पण नाही सांगत ते सोर्स. अरे हे बघ आता ही एक कंपनी भेटली डॉलरची. आज मला दुसरी कंपनी. मला काय नाही, $5-6 मिलियन दे, तेवढंच बस आहेत मला. करायला खूप कष्ट लागतात. तुला बस काय आता दिवसातून, माझ्यासाठी तू 3 कष्ट घे. स्वतःला द्यावे लागते. तुला दिवसातून त्याच्यावर 3 तास द्यावे लागतील त्या ॲपवरती. देऊ आपण. त्यात सर्व मी यूट्यूबला 4 वर्ष दिले. तरी काय नाही भेटेल. 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 काय बोलतो सफर का बल लवकरच भेटेल ना. काय वाटतं तुला, नक्की काय वाटतंय? मला ना असं वाटतं ना तू ना आता ब्लॉगमध्ये चॅलेंजेस वगैरे कराल. पण तू असे 100 डेचे ते नको करू. म्हणजे असे वेगवेगळे चॅलेंजेस कर. काय पैसे लागतात. काहीतरी असं प्रोडक्ट आणावं किंवा काहीतरी एक छोटा मोठा खर्च पण येतं. भाई तू आया और लेक्चर होगा ना, वही ना. तू आया तो लेक्चर नहीं होगा, वही ना. वही तो है, वही तो मैं बोल रहा हूँ. कभी हुआ है नहीं, इसलिए मैं तेरे को बुलाता हूँ. मी सांगून दिलं. हाँ तू चूते ये भिवंडी से आता है. मैं खुद तेरे साथ 2 बार था. हा भिवंडीवरनं येतो आणि लेक्चरच कॅन्सल होतात. ते पण सगळे एक तोंड नाही, सगळेच लेक्चर कॅन्सल होतात. हाँ तो अभी भी कैंसिल ही है सब. प्रैक्टिकल नहीं रे, हो गया हो. हट. मग आपण काय बसलोय, लेक्चर नाही होणार आहे तर. असं टाइमपास करतो. ओके तुझ्यासाठी काय पण श्रेया. मी कधी सांगून दिलं. हां सांग. मी चालू असेल बघ. चालू आहे का बघ, कान लावून बघ. आज जाशील डायरेक्ट, नाही तर कानच लाव. चालू आहे. एसीचा हवा येते, चालू आहे. अरे इथे येतोय मला एसीचा हवा. थांब ना, ते पोरं तर येऊन दे. हां बघ एकदा इथे असं ब्लॉक करताना इकडे पडला तर झालंच. मग बंद आहे, मग नाही जाऊ शकत आपण इथून मारू. एंट्रन्समधून मारू. तू कुठून आला? मला वाटलं वरती गेलाय.
ओ हाय हाय कॅमेरा दादा, बघतायत काय मला? बघा बघा लवकर लवकर. अरे हाँ इधर से चल, इधर से सबका अटेंशन मिलेगा. टेन्शन मागून जास्त भेटतं, ज्यांना बघायचं ते मागे पण वळून बघणार, ज्यांना नाही बघायचं मागचा दरवाजा बंद आहे. जा अंकुर जा. देख भाई क्लास नहीं है, क्लास नहीं है, भागना नहीं है अपने को, पहले बता रहे. इधर इज्जत और जाएगी. चल चल, मैम ने बोला चल. हा तर भाई घरी आत्ता आलो आणि आजच्या पुन्हा दिवसात असं काय इंटरेस्टिंग नाही केलं, काय ॲक्टिव्हिटी नाही केली, कारण 4 लेक्चर होते पण आज एकच लेक्चर झाला, ते 7 ते 8पर्यंत, आणि बाकी 8 ते 12:30पर्यंत एकही लेक्चर नव्हते. आणि 12:30-1 वाजेपर्यंत आम्ही फक्त असंच टाईमपास केला, असंच बोलत होतो, असंच बोलत बसलो, आणि जास्त काही करायला पण नव्हतं. आणि बाहेर पाऊस पण जास्त पडत होता, म्हणून काही इच्छाच नाही झाली की कुठे असं बाहेर जाऊन येऊ आणि काहीतरी असं फिरू वगैरे, असं काहीच नव्हतं. हा फक्त लास्टला एक सेमिनार होता, तो सेमिनार अटेंड केला आणि त्याच्यानंतर सरळ आता घरी आलो आणि जरा काहीतरी खाल्लं आणि हा व्हिडिओ एंड करतो इकडे. हा व्हिडिओ इकडेच ठेवूया. हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला आहे तर खूप खूप धन्यवाद.